माझ्याकडं आणि एक साधा दुसरा प्रश्न विचारा की तुम्ही 60 वर्षामध्ये काय केलं? 2014 पूर्वीची रस्त्यांची व्यवस्था काय होती? 2014 पूर्वी राज्यात रस्ते कसे होते? एकमेव या ठिकाणी मोदी सत्तेवरती आल्यानंतर रस्त्यांचं जाळं विणलं गेलं, रेल्वेचं जाळं विणलं गेलं, घर तिथं शौचालय दिलं गेलं, घर तिथं पिण्याचं पाणी दिलं गेलं. प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून 5 लाख रुपयाचं आरोग्याचं कवच दिलं. आणि इथं जमलेल्या मी माझ्या शेतकऱ्यांना सांगेन की पवार साहेबांना मी प्रश्न विचारतो. 2004 साली स्वामीनाथन आयोग आला. त्या आयोगानं सांगितलं तर की शेतकऱ्याला मदत करा, परंतु तुम्ही केली का? नाही केली. नरेंद्र मोदींनी आपल्या कारकिर्दीमध्ये शेतकरी किसान सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकलं. राज्य सरकारनं 6,000 टाकलं. अरे वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केंद्र सरकारनं टाकलं. आपण किती दमडी तरी दिली का? इथं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे. अरे ऊसाचा FRP या वर्षी न मागता केंद्र सरकारनं प्रति टन 250 रुपये वाढवला. म्हणजे 250 रुपयानं FRP मध्ये वाढ केली. अरे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने, दुष्काळ भागाला पाणी दिलं, अनेक पाण्याच्या योजना सुरू झाल्या. आणि म्हणून निश्चितपणानं समोरच्या उमेदवाराला आपल्याला विचारावं लागेल की बाबा तू पवार साहेबांच्या मागणं उभा नेमका राहिलायस कशाला? अरे पवार साहेबांच्या मागणं त्याच्या घरातलं पण कोण राहिलं नाही. अजितदादा बी गेले, कंटाळून गेले. मी परवाच्या सभेत म्हटलं की हे म्हातारं एवढं कडू आहे, म्हणजे अजितदादाला सुद्धा घरातला कारभार हातात दिला नाही. मी म्हटलं परवा की एक किल्ली कमराला लावून हिंडतया, पण अजितदादा हुशार निघाला. अजितदादानं किल्लीचा आणि कुलपाचा नाद सोडला आणि अख्खं घरात उचलून अजितदादा बाहेर पडले. कारण अजितदादाला कळलं की हे काय आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं, देवेंद्र फडणवीस नावाचा एकमेव माणूस असा जन्माला आला की या प्रस्थापितांच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहिला आणि या सगळ्या घड्या उद्ध्वस्त झाल्या. एकमेव माणूस. नाही शरद पवारांना वाटत होतं की माझ्या एवढा चलाक कोण नाही, कारण या माणसानं जनता दल संपवला, या माणसानं शेका पक्ष संपवला, या माणसानं कम्युनिस्ट पक्ष संपवला, या माणसानं कर्तबगार माणसं राज्यातली संपवण्याचं कटकारस्थान खऱ्या अर्थानं शरद पवार यांनी केलं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या शकुनी मामाचा पराभव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही जनता केल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही, थांबणार नाही. आणि म्हणून निश्चित मला खात्री आहे की यावेळी माढा मतदारसंघामध्ये निश्चित क्रांती होणार आहे. कारण एका बाजूला संजय मामा आहेत, बबन दादा आहेत, इकडं सांगोल्यामधून आमचे बापू आहेत, हे सगळी मंडळी. एका बाजूला परिचारक मालक आहेत. अहो माझ्या निवडणुकीमध्ये साहेब अदृश्य शक्ती ही संजय मामांची होती. म्हणजे मामा पाठीमागे होते, परंतु सूत्र सगळे मामा हलवत होते. आणि उघड ढाण्या वाघ माझ्या खांद्याला खांदा लावून उभा होता. तो रणजित नाईक निंबाळकर हा उघड्या छातीनं माझ्या बरोबर होता. कारण रणजित नाईक निंबाळकर हा रात्रंदिवस काम करणारा व्यक्तिमत्व आहे. पायाला फिंगरी बांधून काम करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबरोबर जयकुमार गोरेजी मानमध्ये आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हिंची कुठंही हवा नाही. हे उगाच उठवत असतात, इकडं रान पेटलंय, तिकडं पेटलंय. अहो काय पेटलंय? जिनी कारखाना खाल्लं, पतसंस्था खाल्ल्या, त्याच्यासाठी लोकांनी आत्महत्या केल्या. अरे तुम्ही अनेकांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत. या निवडणुकीमध्ये ती जनता तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की कमळासमोरील बटन दाबून
रणजित नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद. जय हिंद. आणि यानंतर आपणा सर्वांना संबोधित करणार आहे. तत्पूर्वी आपण सर्वजण घोषणा देऊया. हात वरती करायचे. बोला बोला जय श्रीराम. आणि यानंतर माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्येष्ठ नेते सन्मान्य बबनदादा शिंदे बोलतायत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. आदरणीय बबनदादा शिंदे बोलतायत या महासंकल्प विजयी सभेच्या निमित्तानं. लोकसभेच्या निवडणुकीच्या महामेळाव्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, व्यासपीठावरील सर्व आमदार खासदार, उपस्थित सर्व भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आज खरं म्हणजे आदरणीय देशाचे पंतप्रधान त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण जर पाहिलं गेल्या 10 वर्षातला विकास, ज्या गतिमान पद्धतीनं झालेला आहे, रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी आज केलेल्या आहेत. विशेषतः आमच्या उजनीची परिस्थिती सध्या नाजूक झालेली आहे. उजनीवर वर 16-18 धरणं आहेत आणि ती भरल्याशिवाय खाली पाणी येत नाही. आणि या आपल्याला भविष्य काळामध्ये तोंड द्यायचं असेल तर कृष्णा नदीचं पाणी आपल्याला फ्लड डायव्हर्शन योजनेमार्फत या ठिकाणी आणावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपले उपमुख्यमंत्री आणि खासदार प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. आपल्या भविष्यात पुढच्या पिढ्या जर सुखी व्हायच्या असतील तर आपण भाजपला मतदान केलं पाहिजे. खरं म्हणजे विरोधी पक्षाचे उमेदवार 10 उभे आहेत. 10तले एखादा दुसरा येणार आहे आणि तो काय केंद्रात जाऊन करणार आहे. आणि त्या दृष्टीनं पंतप्रधान पदाला 400 पार करण्यासाठी म्हणून आपल्या खासदाराचा त्या ठिकाणी जाणं अत्यावश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एवढंच सांगेन की भविष्य काळामध्ये जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून खासदार प्रयत्नाची पराकाष्ठा करतील. आज रस्त्याचं जाळं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड विझलेलं आहे. कुठला गाव राहिलं नाही, मोठं शहर राहिलं नाही, पालखी मार्ग असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कमळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा.
एवढीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजितदादाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. सन्माननीय आमदार बबनदादा शिंदे साहेब यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि सर्वांना एक विनंती आहे, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं आगमन झालंय, पण सगळ्यांनी खाली बसा, खाली बसा, बोला भारत माता की. आणि यानंतर तुमच्या सर्वांशी संवाद साधतायत आपल्या सर्वांचे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार, पुन्हा एकदा भावी खासदार, ज्यांना आपल्याला थेट कुठं पाठवायचंय, कुठं पाठवायचंय, दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सज्ज आहेत आणि आपल्या सर्वांशी संवाद साधतायत पुन्हा एकदा भावी खासदार रणजित सिंहजी निंबाळकर साहेब. विनंती आहे सगळ्यांनी खाली बसा. उपस्थित विशाल असा जनसागर महिला बंधू भगिनींनो, आपल्याला या ठिकाणी संबोधित करणारे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे मी स्वागत करतोय. आदरणीय या आपल्याला सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. आमदार बबनदादा शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार संजय मामा शिंदे, रश्मिताई बागल, माजी आमदार गुदगे, माजी आमदार जगताप साहेब, आमदार रमेश लाड, आमदार प्रसाद लाड. गाडी बंद करा ना, गाडी लागलीत वर, गाडी बंद करा. आमदार प्रसाद लाड साहेब, उपस्थित शिवसेनेचे नेते सावंत साहेब, कल्याणराव काळे साहेब, प्रशांत परिचारक साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, मी शिवरूप खर्डेकर साहेब, आमचे दौलत नाना शितोळे साहेब, मकरंद भाऊ, कल्याणराव काळे साहेब, माग राजकुमार नानांच्या मागे आमचे सर्व बसलेले सहकारी प्रदाते शिवरूपराजे, रंजन भाऊ, BY पाटील. मला माफ करा की सगळ्यांची नावं घेता येत नाहीत. शिवसेनेचे नेते सावंत साहेब, कल्याणराव काळे साहेब, प्रशांत परिचारक साहेब. तुमच्या सर्वांशी संवाद साधतायत आपल्या सर्वांचे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार, पुन्हा एकदा भावी खासदार, ज्यांना आपल्याला थेट कुठं पाठवायचंय, कुठं पाठवायचंय, दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सज्ज आहेत आणि आपल्या सर्वांशी संवाद साधतायत पुन्हा एकदा भावी खासदार रणजित सिंहजी निंबाळकर साहेब. विनंती आहे सगळ्यांनी खाली बसा. उपस्थित विशाल असा जनसागर महिला बंधू भगिनींनो, आपल्याला या ठिकाणी संबोधित करणारे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे मी स्वागत करतोय. आदरणीय या आपल्याला सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. आमदार बबनदादा शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार संजय मामा शिंदे, रश्मिताई बागल, माजी आमदार गुदगे, माजी आमदार जगताप साहेब, आमदार रमेश लाड, आमदार प्रसाद लाड. गाडी बंद करा ना, गाडी लागलीत वर, गाडी बंद करा. आमदार प्रसाद लाड साहेब, उपस्थित शिवसेनेचे नेते सावंत साहेब, कल्याणराव काळे साहेब, प्रशांत परिचारक साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, मी शिवरूप खर्डेकर साहेब, आमचे दौलत नाना शितोळे साहेब, मकरंद भाऊ, कल्याणराव काळे साहेब, माग राजकुमार नानांच्या मागे आमचे सर्व बसलेले सहकारी प्रदाते शिवरूपराजे, रंजन भाऊ, BY पाटील. मला माफ करा की सगळ्यांची नावं घेता येत नाहीत.
आज हा विशाल जनसमुदाय, बहुतेक या मंडपामध्ये जनसमुदायाला बसण्यासाठी जागा कमी पडेल आणि भर दुपारी आलेल्या या जनसमुदायाचं मी माढा लोकसभेचा विद्यमान खासदार म्हणून मी या ठिकाणी तुमचं स्वागत करतोय. माझी विनंती आहे सर्वांना, पंतप्रधान महोदय या ठिकाणी व्यासपीठावर येणार आहेत, तर कृपया आपण आता सर्वांनी खाली बसून घ्यावे. कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्यावे. माढा लोकसभेच्या निवडणुकीचा हा शेवटचा टप्प्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला संबोधित करण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मला आनंद होतोय साहेब, याच्या ठिकाणी मागच्या 5 वर्षापूर्वी याच ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला संबोधित केलं होतं आणि मोदी साहेबांच्या वतीने आदरणीय देवेंद्रजींनी सभेला आश्वासन दिलं होतं की माढा मतदारसंघामधल्या सिंचनाचे प्रकल्प आम्ही मार्गीला लावू. मला या ठिकाणी वचनपूर्तीनंतर आपल्याला बोलताना मला मनापासून आनंद आहे की साहेब आपण दिलेला त्यावेळेसचा रेल्वेचा शब्द, त्यावेळेसचा पाणी प्रश्नाचा शब्द आपण सोडवला. त्याबद्दल मागच्या 5 वर्षाच्या ज्या कामाच्या बद्दल मी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आदरणीय देवेंद्रजींचे, आदरणीय मोदी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. आपण साहेब ज्यावेळेस मतदारसंघामध्ये जनता पार्टीच्या ताब्यात आला परवानग्या रद्द झाल्या होत्या, काही सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता नव्हत्या. मला आनंद आहे की या माढा मतदारसंघामधला फलटण तालुका असो, माळशिरस तालुका असो, सांगोला तालुका असो, करमाळा तालुका असो, माढा तालुका असो, संपूर्ण मतदारसंघामधल्या मान खटाव तालुक्यासहित सर्व मतदारसंघामधल्या सिंचन योजना आज देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आज मार्गाला लागल्यात. मी आदरणीय अजितदादांचे या निमित्ताने आभार मानणार आहे की फलटणचा अनेक प्रश्नामध्ये मला त्यांची, अजितदादांची या ठिकाणी मदत झालेली आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आल्याबरोबर माझ्या बरोबर असणारे माझे सहकारी मित्र संजय मामा आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात जरी लढलो होतो तर आम्ही खूप चांगले मित्र गेले 20-25 वर्षाचा असल्यामुळं विकास कामामध्ये आम्ही हातात हात काम गेले. त्याचा परिणाम मामांनी मोठ्या मनाने या ठिकाणी स्वीकारला आणि सांगितलं की रणजित नाईक निंबाळकर पाठिंबा देतोय. म्हणून मला सगळ्यांच्या वतीने मामांच्यासाठी, संजय मामांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवाव्या. आणि आपल्या बरोबर नव्हते आज आबा, रश्मिताई यांच्यासाठी आपण सर्वांनी आणि बबनदादांसाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्या. पण मी एवढंच सांगणार आहे साहेब, या जिल्ह्याला सर्वात उजनी धरण पूर्ण क्षमतेने गेले अनेक वर्ष भरत नाही. ही चंद्रभागेला आणून मिळवली पाहिजे, त्याचं पाणी उजनीमध्ये आणून सोडलं पाहिजे. 51 TMC ला आपण त्याला तत्वता मंजुरी दिलेली आहे आणि आता लागणारा 14,000 कोटी लागू, 15,000 कोटी लागू या सोलापूर जिल्ह्याचा आणि सातारा जिल्ह्याचा, त्याचबरोबर पाण्याखाली जाणाऱ्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा कायमस्वरूपीचा पाण्याचं संकट हे मिटवायचं असेल तर कृष्णा फ्लड डायव्हर्शनला आता आपल्याला मूर्त स्वरूप पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये द्यावं लागणार आहे. लवकरात लवकर आपल्याला आता रेल्वेला आपण महाराष्ट्र सरकारने निधी दिलेला आहे, लवकरात लवकर रेल्वेचं काम आपल्याला या ठिकाणी चालू व्हावं लागणार आहे. या ठिकाणी साहेब टेक्निकल मंजुरी मिळाली असणारा आपला बुलेट ट्रेन मुंबई हैदराबाद नावाच्या मंजुरी मिळाली, तो संपूर्ण या माढा मतदारसंघापासून फलटणच्या टोकापासून अकलूजला स्टॉप करून सोलापूरमध्ये जाणार आहे. या महाराष्ट्रातल्या या दुसऱ्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पालाही आपल्याला चालना दे. आणि मान तालुका आणि माळशिरसच्या बॉर्डरला असलेला नॅशनल स्टेट कॉरिडॉर आमदार जयकुमार गोरे साहेबांनी त्याच्यामध्ये खूप श्रम केलेले आहेत. त्यांना आपल्याला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी जवळपास 3,000 एकरावर पहिला MIDCचा टप्पा उभा राहिलेला आहे. की जिंजींचं आगमन झाले. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की
की बार या भारत देशाचे लोकप्रिय नेतृत्व, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज भारत देश संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये आपलं भक्कम स्थान मिळवताना प्रत्येक भारतीयाला मान उंच व्हावा असं कर्तृत्व या जगाचे नेते म्हणून सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतंय. बुलंद विकास पुरुष, कर्मयोगी, प्रखर राष्ट्रभक्त, दूरदृष्टीचे जननायक आणि अब की बार 400 पारचा नारा घेऊन सर्वसामान्यांचं सरकार पुन्हा एकदा भारतामध्ये यावं यासाठी महत्वपूर्ण लढा, आपल्याच माणसांवरती अन्याय करणाऱ्या आपल्याच माणसांच्या विरुद्धचा हा लढा सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण करतोय. मी पुन्हा एकदा माढा लोकसभेचे भाजपाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय रणजितसिंहजी निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या विजयी संकल्प सभेला संबोधित करणारे सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि या प्रसंगी त्यांचा सन्मान, त्यांचं स्वागत संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांनी काल धनगर समाजाचा फेटा, काठी आणि घोंगडं नाकारलं, त्याच फेटा आणि काठी घोंगड्यानं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत धनगर समाजाच्या वतीनं इथं होतंय आणि हा सन्मान करतायत आमदार गोपीचंद पडळकर, सन्माननीय आप्पासाहेब देशमुख, सन्माननीय सोमनाथ ताता वाघमोडे आणि अर्जुनजी काळे. धनगर समाजाच्या वतीनं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा यथोचित सन्मान, त्यांचा आदरातिथ्य इथं होतंय. बोला येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. आणि यानंतर सन्माननीय पंतप्रधान साहेबांचा यथोचित सन्मान लाखोंच्या संख्येनं श्रद्धास्थान असणाऱ्या, महादेवाचा अवतार असणाऱ्या बाळू मामाची मूर्ती देऊन सुद्धा इथं सन्मान होतोय. मी सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे सर्वच मंचावरती उपस्थित असणारे महायुतीचे पदाधिकारी आपल्याला विनंती करते, महादेवाचा अवतार म्हणून गणल्या गेलेल्या आणि लाखोंच्या भक्तांच्या साक्षीनं बाळू मामांची मूर्ती आपण इथं देतोय आणि त्याचबरोबर संपूर्ण भारताचा आर्थिक कडा ज्याच्यावरती आधारलेले असे शेतकरी आणि बैलगाडा देऊन सुद्धा सन्माननीय प्रधानमंत्री साहेबांचा सन्मान होतोय. आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथं संपन्न होतोय. मी पुनश्च एकदा विनंती करते, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील, सन्माननीय आमचे परिचारक साहेब, सन्माननीय आमच्या मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा इथं होतोय. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार परिचारक साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं होत आहे. बोला जोरदार टाळ्याने आपण पुन्हा एकदा आपल्या लाडक्या पंतप्रधानांचं इथं स्वागत करूया आणि मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि यानंतर जशी वारकऱ्यांच्या भक्तीशिवाय पंढरीचा पांडुरंग नाही, जशी वारकऱ्यांच्या भक्तीशिवाय पंढरीचा पांडुरंग नाही, तसंच फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाशिवाय महाराष्ट्राचा विकास नाही. आणि अशा या महाराष्ट्राच्या विकासाचा ढाण्याबाद महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला संबोधित करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सन्माननीय फडणवीस साहेब. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, येळकोट येळकोट. बाळू मामाच्या नावानं मंचावर उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, आपल्या सर्वांचे नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नीलमताई गोरे, जयकुमार गोरे, बबनदादा शिंदे, प्रसादजी लाड, गोपीचंदजी पडळकर,
संजय मामा शिंदे, शहाजी बापू पाटील, प्रशांत मालक परिचारक, सदाभाऊ खोत, रश्मीताई बागल, संजीवनीताई पाटील, दिलीपराव येळगावकर, जयंतराव जगताप, दौलतनाना शितोळे, राजकुमार नाना पाटील, चेतनसिंग केदार, दीपक आबा साळुंके, जयकुमार शिंदे, कल्याणराव काळे, शिवाजीराव सावंत, सोमनाथजी वाघमोडे, दादासाहेब उराडे, चंद्रकांत कोकाटे, शिवरूप राजे, त्याचप्रमाणे शरद बापू, विक्रम कदम, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे इतक्या विराट संख्येने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आला आहात. माझ्या मनात कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा म्हाडा मतदारसंघातनं रणजित सिंग नाईक निंबाळकरच निवडून येणार. बंधू भगिनींनो, रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जे जे शब्द दिले होते ते शब्द या ठिकाणी पूर्ण केले. 50-60 वर्ष ज्यांना आपण नेतृत्व दिलं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये ती भाषणं करायचे, तेच ते वादे करायचे, त्या घोषणा करायचे, पण ते कधी पूर्ण झालं नाही. पण तुम्ही पहिल्यांदा मोदीजींच्या सोबत रणजित दादाला पाठवलं. या ठिकाणी पाणी देखील आलं, या ठिकाणी रेल्वे देखील आली. आणि चिंता करू नका, आता 36 गावाच्या पाण्याचा प्रश्न बाकी आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे, रणजित दादाच्या वतीनं हे पाणी मोदी साहेबांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी पोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आज तुम्ही बघा, वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं जायचं कृष्णा भीमा स्थिरीकरण, कृष्णा भीमा स्थिरीकरण. मलाही वाटलं मोठी योजना आहे, मुख्यमंत्री झालो, फाईल उघडली तर लक्षात आलं त्याच्यावर लिहिलं होतं पाणी उपलब्ध नाही, योजना बंद करता येणार नाही. पण या ठिकाणी रणजित दादाला तुम्ही खासदार केलं आणि मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला. माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे, जे फ्लडचं पाणी आहे, ते पाणी डायव्हर्शन कॅनलनी उजनीपर्यंत आणता येतं आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये हे पाणी पोचवता येतं. आपण वर्ल्ड बँकेची परवानगी मागितली, माननीय मोदी साहेबांकडे गेलो, आमच्या रणजित दादांनी त्याचा पाठपुरावा केला. मला सांगताना आनंद वाटतो, या फ्लड इरिगेशन प्रोजेक्टला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने वर्ल्ड बँकेने देखील तत्वता मान्यता दिली आणि पैसे देण्याचं कबूल केलं. आता कृष्णेचं पाणी, वाहून जाणारं पाणी हे उजनीमध्ये आणून त्या माध्यमातनं या संपूर्ण भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींसारखा नेता पाठीशी आहे. आपण पाहतो, हायवेज पाहतोय, पिण्याच्या पाण्याच्या योजना पाहतोय, या ठिकाणी आपण सिंचनाच्या योजना पाहतोय. हे सगळं या ठिकाणी संभव झालं मोदी साहेबांचं नेतृत्व आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिलेत, जरा त्यांचाही इतिहास बघा, जे उभे राहिलेत त्यांचं एफिडेव्हिट बघा. मी तुम्हाला एक शब्द देतो, या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे, मुक्त करणार आहे. सामान्य माणसाला जो त्रास आहे, ज्या जमिनी बळकावल्या गेल्यात, जे लोकांचे खून झालेत, जे लोकांवर हल्ले झालेत, ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलंय, हे सहन केलं जाणार नाही. ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही आहे. इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही. बंधू भगिनींनो, मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं, आम्ही 30 वर्षांनी एकत्रित आलो आहे, पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे.
तुम्हाला वाटलं पुढची पिढी म्हणजे तुम्ही, पुढची पिढी म्हणजे तुम्ही नाही, तुमच्या भविष्याकरता नाही, पवार साहेब सुप्रियाताईच्या भविष्याकरता, सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या भविष्याकरता आणि विजयदादा हे धैर्यशील आणि रणजित दादाच्या भविष्याकरता त्या ठिकाणी एकत्रित आले, तुमच्या भविष्याकरता एकत्रित आले नाही. आज आमचा रामोशी समाज या ठिकाणी आहे, एक प्रामाणिक समाज आहे. या समाजाला ज्या प्रकारे वापर करून या समाजाचं या ठिकाणी अधपतन करण्याचा जो प्रयत्न झाला, आता त्याचाही मुकाबला केला जाईल आणि रामोशी समाजाच्या पाठीशी, धनगर समाजाच्या पाठीशी आणि सर्व समाजाच्या पाठीशी पूर्ण आमची महायुती उभी राहील एवढंच सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मोदी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि रणजित दादांना पुन्हा दिल्लीला पाठवा. कमळाचं बटन दाबलं, वोट केवळ रणजित दादांना मिळत नाही, तुमचं वोट थेट मोदी साहेबांना मिळतं. त्यांना मतदान करण्याकरता रणजित दादांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सम्मानीय फडणवीस साहिबान मैं आभार व्यक्त करती हूं और इसके बाद मैं आमंत्रित करती हूं इस विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री, जिनका ध्येय है वैभवशाली भारत, संकल्प है विकसित भारत और सोच है निर्भर भारत, आदरणीय इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी. बोलो जय श्री राम, जय श्री राम, भारत माता की. सम्मानीय मैं मोदी साहब को निवेदन करती हूं इस सभा को संबोधित करें. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. इथे मंचावर खासदार आहे, आणि एक कामदार सुद्धा आहे. यहां बोलते ना येलकोट 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 येलकोट. बालू मामाच्या नावाने, बावलू मामाच्या नावाने. हर हर महादेव. मी महाराष्ट्राचे कुलदैवत विठोबा रखुमाई आणि माढेश्वरी देवी यांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. छत्रपति शिवाजी महाराज की इस पवित्र भूमि को मैं श्रद्धापूर्वक नमन करता हूं. ये धरती संतों की है. वारकरी संप्रदाय, अनेक संतों का आशीर्वाद हम सबके ऊपर है. उनकी प्रेरणा से आज मोदी विकसित भारत के लिए आपसे आशीर्वाद मांगने आया है. सबसे पहले तो मैं क्षमा मांगता हूं. क्षमा इस बात की कि हमारे देश के पॉलिटिशियनों ने ऐसी आदत डाली है कि सभा अगर 11 बजे घोषित होती है तो नेता 1 बजे आता है. और जनता को भी धीरे धीरे आदत लग गई, हां यार वो तो 1 बजे आएंगे. अब मेरी मुसीबत है कि मैं समय पे आ जाता हूं और उसके कारण बहुत से नागरिकों को अन्याय होता है.
मैं आया हूं तब से देख रहा हूं पूरा जुलूस आ रहा है वहां से। अब इतनी बड़ी तादाद में जो लोग आ रहे हैं, मैं उनको मेरी बात नहीं कह पाऊंगा, इसलिए जो अभी पहुंचे नहीं हैं, मैं उनके भी पहले से क्षमा मांगता हूं, क्योंकि आगे के कार्यक्रम में जाने के लिए मैं अपनी बात करके चला जाऊंगा। तो आप कृपा करके मुझे क्षमा कीजिए। आप इतने दूर दूर से आते होंगे, गांवों से आते होंगे और इस सभा के लिए आते होंगे, लेकिन मेरी कठिनाई है कि मैं आपके दर्शन किए बिना आगे निकल जाऊंगा। तो मैं क्षमा करके मेरी बात शुरू करता हूं। लेकिन साथियों, ये जो हुजूम मैं देख रहा हूं, वहां धूप में भी इतने लोग खड़े हैं, ये प्यार, ये बहुत बड़ी ताकत होती है जी। इतनी बड़ी तादाद में माताएं बहनें आशीर्वाद देने आए, जीवन में इससे बड़ा सौभाग्य क्या होता है जी। पिछले 10 साल में आपने जब से मुझे काम दिया है, अपने शरीर का कण कण और समय का पल पल सिर्फ और सिर्फ नम्र भावपूर्वक आपकी सेवा में लगाया है। आज देश के लोग, महाराष्ट्र के लोग मोदी सरकार के 10 साल और कांग्रेस सरकार के 60 साल में अंतर देख रहे हैं। जो कांग्रेस 60 साल पंचायत से लेकर के पार्लियामेंट तक उन्हीं का राज था और किसी की आवाज ही नहीं थी, विपक्ष तो था ही नहीं, और मीडिया भी बहुत छोटा था उस समय। लेकिन 60 साल में जो नहीं कर पाए, ये आपके सेवक ने 10 साल में करके दिखाया है। पिछले 60 साल में आपने कई बार कांग्रेस के सभी प्रधानमंत्रियों के मुंह से, उनके सभी नेताओं के मुंह से एक ही बात सुनी होगी, गरीबी हटाएंगे, गरीबी हटाएंगे, गरीबी माला जपते रहते ना, और हर चुनाव में गरीब 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 गरीब, यही माला जपते रहते थे। उससे आगे कुछ नहीं करते थे। आपके आशीर्वाद से, आपके सहयोग से, और आपने मुझे जो कुछ भी शिक्षा दीक्षा दी है, उसके कारण 10 साल में इस देश के 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकालने में हमें सफलता मिली है। भाइयों बहनों, आप मुझे बताइए, कोई अगर गरीबी से मुक्त होता है तो आपको अच्छा लगता है कि नहीं लगता है? कोई गरीब का भला हो तो आपको अच्छा लगता है कि नहीं लगता है? जरा माताएं बहनें बताएं, अच्छा लगता है कि नहीं लगता है? अच्छा लगता है। अगर किसी को गरीबी से बाहर निकालते हैं तो हमें पुण्य मिलता है कि नहीं मिलता है? पुण्य मिलता है कि नहीं मिलता है? ये 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले तो इसका पुण्य किसको मिलेगा? 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 मोदी को नहीं मिलेगा। ये जो 25 करोड़ गरीबी से बाहर आए हैं ना,
वो जो आशीर्वाद दे रहे हैं उस पुण्य के हकदार सिर्फ और सिर्फ आप लोग हैं, क्योंकि आपने वोट देकर मोदी को ये काम करने के लिए कहा था और इसलिए इस पुण्य के सच्चे अधिकारी आप हैं। आज 80 करोड़ देशवासियों को उनकी थाली भरी हुई रहती है, उनका चूल्हा जलता रहता है, उनका बच्चा भूखा नहीं सोता है, 80 करोड़ लोगों को मुफ्त खाना मिलता है। इसका पुण्य किसको मिलता है? आपको मिलता है। आपने मोदी को वोट देकर के ये पुण्य कार्य करने के लिए भेजा है। साथियों, जब देश में मजबूत सरकार होती है तो उसका ध्यान वर्तमान के साथ ही भविष्य की योजनाओं पर भी होता है। यही सोचकर आज भाजपा सरकार रेल, रोड, एयरपोर्ट पर अभूतपूर्व खर्च कर रही है। जितना कांग्रेस सरकार ने अपने 10 साल में खर्च किया, उतना आज हम 1 साल में खर्च कर रहे हैं। तभी तो आज आप हर तरफ आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर देख रहे हैं। इसका सीधा लाभ भगवान विट्ठल की इस धरती को भी हो रहा है। यहां पालकी मार्ग हो, रेलवे का काम हो, एयरपोर्ट का काम हो, ऐसे हर काम पर महायुति की हमारी सरकार तेजी से काम कर रही है। भाइयों और बहनों, महाराष्ट्र की जनता जब प्यार देती है, जब आशीर्वाद देती है, तो कोई कसर नहीं छोड़ती है। लेकिन अगर कोई अपना वचन पूरा नहीं करता तो महाराष्ट्र की जनता उसे भी बराबर याद रखती है। रखती है कि नहीं रखती है? और हिसाब बराबर समय आने पर चुकता करती है कि नहीं करती है? अब देखिए, 15 साल पहले एक बहुत बड़े नेता यहां चुनाव लड़ने के लिए आए थे। कहते हैं कि तब उन्होंने डूबते सूरज की शपथ लेकर कहा था कि यहां सूखे से प्रभावित क्षेत्रों तक पानी पहुंचाएंगे। उन्होंने पानी पहुंचाया क्या? पानी पहुंचाया क्या? पानी पहुंचाया क्या? याद है ना? याद है ना? अब उनको सजा देने का समय आ गया है। एक वो दिन था और एक आज का दिन है। वो यहां से चुनाव लड़ने की हिम्मत नहीं जुटा पाए। साथियों, विदर्भ हो, मराठवाड़ा हो, बूंद बूंद पानी के लिए तरसाने का ये पाप सालों साल से होता रहा है। कांग्रेस को 60 साल तक देश ने राज करने का हक दिया, काम करने का मौका दिया। 60 साल में दुनिया के अनेक देश पूरी तरह से बदल गए, लेकिन कांग्रेस किसानों के खेत तक पानी भी नहीं पहुंचा पाई। 2014 में देश में 99 सिंचाई योजना ऐसी थी, करीब 100 सिंचाई ऐसी योजनाएं थी जो कई कई दशकों से लटकी पड़ी थी। इसमें भी सबसे ज्यादा 26 परियोजनाएं महाराष्ट्र की थी। सोचिए कितना बड़ा धोखा
इन लोगों ने महाराष्ट्र को दिया है। साथियों, हर खेत में पानी पहुंचाना, हर घर तक पानी पहुंचाना, ये मेरे जीवन का बहुत बड़ा मिशन है। 2014 में सरकार बनने के बाद मैंने पूरी शक्ति इन सिंचाई परियोजनाओं को पर लगा दी। आज कांग्रेस की लटकाई वो करीब करीब 100 सिंचाई परियोजनाओं से 63 परियोजनाएं पूरी हो चुकी है। जिस नीलवांडे डैम का इंतजार 50 सालों से हो रहा था, उसे हमने पूरा करवाया। गौसीखुर्द परियोजना का ज्यादातर काम एकनाथ जी, अजित दादा और देवेंद्र जी की टीम तेजी से पूरा कर रही है। हमारी सरकार 5 साल में ही 11 करोड़ से ज्यादा घरों तक नल से जल पहुंचा चुकी है। 10 साल में माइक्रो इरिगेशन का दायरा भी 2 गुने से अधिक बढ़ा है। इसका लाभ यहां केले की पैदावार से जुड़े किसानों को भी हो रहा है। साथियों, जब देश की आजादी के 75 साल हुए, इतना बड़ा उत्सव था, कोई और नेता होता तो क्या करता? कोई एक बड़ा स्तंभ खड़ा कर देता, उस पर अपना नाम लिखवा देता, कोई ऐसी चीज बना कर देगा, खुद के नाम पर जड़ देता। लेकिन देश जब आजादी के 75 साल मना रहा था, तब मोदी को खुद के लिए कुछ करने का विचार नहीं आया, सरकार का नाम कमाने का विचार नहीं आया। तब मैंने संकल्प लिया था कि देश के हर जिले में 75 साल के निमित्त 75 अमृत सरोवर बनवाऊंगा। अमृत सरोवर अभियान के तहत अनेकों अमृत सरोवर देश के हर जिले में बने हैं। ये अमृत सरोवर मेरे दिमाग में मेरा किसान था, मेरे दिमाग में खेत था, मेरे दिमाग में सूखे खेतों को पानी पहुंचाने का एक संकल्प था। ये अमृत सरोवर आज की नहीं, बल्कि आने वाली पीढ़ियों को भी बहुत काम आने वाले हैं। साथियों, ये हमारा महाराष्ट्र तो सहकारिता की धरती है। यहां के हमारे शुगर कोऑपरेटिव की किसानों को सशक्त करने में बहुत बड़ी भूमिका रही है। मोदी देश की पूरी ग्रामीण अर्थव्यवस्था में सहकारिता के दायरे को बढ़ाने के लिए प्रतिबद्ध है। इसलिए 2019 में जब आपने फिर पूर्ण बहुमत की सरकार बनाई, तो हमने पहली बार देश में सहकारिता के लिए अलग मंत्रालय बनाया, अलग मिनिस्ट्री बनाई। हमने देश भर में 10,000 किसान उत्पादक संघ एफपीओs बनाने का अभियान शुरू किया, जिसमें से 8,000 बन भी चुके हैं। यहां महाराष्ट्र में एफपीओ शानदार काम कर रहे हैं। ऑनलाइन बिक्री से लेकर एक्सपोर्ट तक यहां के हमारे किसान उत्पादक संघों का दायरा लगातार बढ़ रहा है। ये हमारी पीएसएस, उनको भी मजबूत किए जा रहा है। इनको सरकार की अनेक दूसरी योजनाओं की सेवाएं देने के लिए भी तैयार किया जा रहा है। आने वाले 5 वर्षों में सरकार का लक्ष्य 2 लाख सहकारी समितियां बनाने का है। साथियों, आप सभी जानते हैं कि जो छोटा किसान होता है, उसके पास भंडारण की पर्याप्त सुविधा नहीं होती है। इसलिए उसे मजबूरी में कम दाम पर अपनी उपज बेचनी पड़ती है। अब हमने दुनिया की सबसे बड़ी अन्न भंडारण योजना पर काम शुरू किया है। इसकी जिम्मेदारी भी सहकारी संस्थाओं को दी गई है। इसे किसान को अपने हिसाब से उपज मार्केट में लाने का विकल्प मिलेगा।
बीजेपी ने अपने संकल्प पत्र में प्याज, टमाटर और आलू किसानों की उपज की भी चिंता की है। आने वाले 5 साल में देश भर में विशेष स्टोरेज क्लस्टर बनाए जाएंगे। इसका बहुत बड़ा फायदा महाराष्ट्र के प्याज किसानों को होगा। साथियों, ये अगाड़ी वाले किसानों को लेकर के बड़ी बड़ी बातें आज करते हैं। 2014 से पहले जब इनकी सरकार थी तब क्या स्थिति थी, एक किसानों को याद दिलाना मेरा दायित्व है। और मैं यहां किसी की आलोचना करने नहीं आया। मैं देश की जनता को, महाराष्ट्र की जनता को, मेरे देश के किसानों को सच्चाई से अवगत कराना चाहता हूं। 10 साल जब रिमोट कंट्रोल वाली सरकार चलती थी तब यहां के कद्दावर नेता देश के कृषि मंत्री थे। और क्या हुआ था, जब यहां के बड़े कद्दावर नेता दिल्ली में बैठे राज करते थे तो गन्ने का एफआरपी करीब 200 रुपये था। और आज मोदी के सेवा काल में गन्ने का एफआरपी 340 रुपये प्रति क्विंटल, यानी करीब करीब 350 रुपये। जब ये कद्दावर नेता वहां कृषि मंत्रित्व के नाते बैठे थे तब गन्ना किसान अपने एरियर के लिए शुगर कमीशन के ऑफिस का चक्कर लगाते थे। आज ऐसी स्थिति नहीं है। आज देश में करीब करीब 100% एरियर पेमेंट होता है। 2014 में गन्ने का एरियर पेमेंट 57,000 करोड़ रुपए का था और इस साल 1,14,000 करोड़ रुपए की पेमेंट हुई है। इसमें 32,000 करोड़ रुपए महाराष्ट्र के किसानों को मिले हैं। साथियों, इनकम टैक्स को लेकर हमारी शुगर मिल्स 90 के दशक से परेशान थी और ये कद्दावर नेता दिल्ली में बैठे थे। मैं उनको बार बार समझाता था कि भाई, आपके महाराष्ट्र में भी ये कोऑपरेटिव मिले हैं शुगर की, गुजरात में भी है, परेशानी हो रही है। मैं गुजरात का मुख्यमंत्री था, चिट्ठियां लिख रखता था, मिलकर के बताता था। लेकिन 2014 से पहले ये कद्दावर नेता का डिपार्टमेंट होने के बावजूद भी शुगर मिल्स की इनकम टैक्स की समस्या का समाधान नहीं किया। जब मोदी को सेवा करने का मौका मिला, एनडीए की सरकार बनी, तो हमने उसका समाधान कर दिया। हमने कोऑपरेटिव शुगर मिलों को 10,000 करोड़ रुपए की राहत दी, यानी पुरानी इनकम टैक्स डिमांड माफ की, कानूनी मामलों का समाधान भी किया। इसका फायदा हमारे गन्ना किसानों को हुआ। मार्च 2023 से शुगर मिलों को हमने 10,000 करोड़ रुपए का विशेष लोन का प्रावधान भी किया है, ताकि शुगर मिल हर प्रकार का काम तेजी से कर सके, किसानों की पेमेंट न रुके। जब यहां के कद्दावर नेता दिल्ली की सरकार में थे, तब सरकार ने देश के किसानों से सिर्फ 7.5 लाख रुपए की खरीद की थी, 7.5 लाख करोड़ की। आज 10 साल में 20 लाख करोड़ रुपए की खरीदी हमने करके दिखाई है। कहां 7.5 लाख करोड़ और कहां 20 लाख करोड़। महाराष्ट्र के दलहन तिलहन किसानों से 16,000 करोड़ रुपए की खरीद हमारी सरकार ने की है। साथियों, पहले दिल्ली से किसान के नाम पर थोड़ा भी पैसा निकलता था तो यहां कांग्रेस का पंजा उसे लूट लेता था। लेकिन अब दिल्ली में आपका ये बेटा बैठा है,
अब दिल्ली से आपके हक की निकली पाई पाई आपके खाते में पहुंचती है। पीएम किसान सम्मान निधि के तहत 3 लाख करोड़ रुपए किसानों के खाते में जमा हुए हैं। इसमें से महाराष्ट्र के किसानों को भी हजारों करोड़ रुपए मिले हैं। साथियों, बीते दशकों में किसानों ने अन्न की पैदावार में भारत को आत्मनिर्भर बनाया है। अब हमारा संकल्प है विकसित भारत में अन्नदाता विकसित भारत की ऊर्जा बने, अन्नदाता ऊर्जा दाता बने। 10 साल पहले देश में सिर्फ 40 करोड़ लीटर इथेनॉल उत्पादन होता था। अब देश में 500 करोड़ लीटर उससे भी ज्यादा इथेनॉल का उत्पादन होता है। इससे पिछले 10 सालों में किसानों के पास 70,000 करोड़ रुपए अतिरिक्त गए हैं और ये पैसा गन्ना किसानों को मिला है। साथियों, हमने गोवर्धन योजना भी शुरू की है। एनडीए सरकार देश भर में गोवर्धन प्लांट लगा रही है ताकि पशुओं के गोबर से गैस से बिजली और किसानों की कमाई भी बढ़े। इसमें से जैविक खाद पैदा हो ताकि हमारी जमीन के लिए काम आ जाए और कम कीमत में उपलब्ध हो। साथियों, किसानों को सौर ऊर्जा दाता बनाने पर भी हम काम कर रहे हैं। पीएम कुसुम योजना से सोलर पंप के लिए खाली पड़ी जमीन में छोटा सा सोलर प्लांट लगाने के लिए सरकार मदद दे रही है। इससे किसान मुफ्त बिजली भी उपयोग कर पाएगा और बाकी बिजली सरकार खरीदेगी। अब तो मोदी ने हर परिवार के बिजली बिल को 0 करने का बीड़ा उठाया है। पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना बनाने के पीछे यही उद्देश्य है। इसके तहत घर की छत पर सोलर पैनल लगाने के लिए सरकार मदद करेगी, बैंक खाते में पैसा डालेगी। जितनी जरूरत हो उतनी मुफ्त बिजली का उपयोग करो और बाकी बिजली सरकार को बेच दो, कमाई करो। यानी बिल भी 0 और बिजली से कमाई भी। ये होता है मोदी की गारंटी का मतलब। भाइयों बहनों, विकसित भारत बनाने में देश की नारी शक्ति की बहुत बड़ी भूमिका है। मोदी गांव की अपनी करोड़ों बहनों को सशक्त करने में जुटा है। 10 वर्ष में हमने 10 करोड़ बहनों को स्वयं सहायता समूहों से जोड़ा है। आज ये बहनें गांव की अर्थव्यवस्था को गति दे रही है। हमारे प्रयासों से कुछ समय के भीतर 1 करोड़ बहनें लखपति दीदी बनी है। आंकड़ा बहुत बड़ा है। 1 करोड़ बहनें मेहनत करके, कमाई करके लखपति दीदी बनी है। और अब मोदी ने गारंटी दी है कि मैं 3 करोड़ बहनों को लखपति दीदी बनाऊंगा। और तभी तो हिंदुस्तान कोने कोने से हर मां, हर बहन, हर बेटी एक ही बात कह रही है, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। भाइयों और बहनों, भाजपा के इन प्रयासों के बीच आपको कांग्रेस की एक्सरे मशीन के सावधान रहना है। कांग्रेस के नेता, कांग्रेस के साझादे गली गली में घूम करके कह रहे हैं कि उनको मौका मिलेगा तो वो आपका एक्सरे निकालेंगे। आपके लॉकर में क्या पड़ा है, आपके बैंक में क्या खाते में पड़ा है, आपके घर में कितना सोना पड़ा है, कितने पैसे पड़े हैं, ये सारा उसका हिसाब किताब लगाएंगे और फिर कहते हैं वो हम बांट देंगे, ज्यादा जो है ले लेकर के बांट देंगे। इतना ही नहीं, वो एक ऐसे टैक्स की बात कर रहे हैं। आज आप हर मां बाप मेहनत करके कुछ न कुछ बचत करता है, अपनी जरूरत को कम करके बचत करता है, क्योंकि उसके मन में रहता है कि मरने के बाद बच्चों को कुछ दे करके जाऊं, अपने संतानों को कुछ दे करके जाऊं, और इसलिए वो कुछ न कुछ बचत करता है।
अब ये कहते हैं जो बचत करते हैं आप, उस पर सिर्फ आपके संतानों का हक नहीं होगा, उस पर सरकार का भी हक होगा। और जो भी आपने बचाया है बच्चों के लिए, वो बच्चों को जाने से पहले आधा से ज्यादा सरकार ले लेगी। अगर आपके पास 10 एकड़ की जमीन है, अब आपको 10 एकड़ की जमीन बच्चे को नहीं दे पाएंगे, 5 एकड़ सरकार ले लेगी। आपने गांव में एक घर है, शहर में एक घर बनाया है, तो घर गया समझ लीजिए। अब मुझे बताइए, आपको ऐसी सरकार चाहिए क्या जो आपकी मेहनत का पैसा लूट ले? ऐसी सरकार चाहिए क्या? आपकी संपत्ति छीनने का उनका इरादा, ये खतरनाक इरादा है। ये मार्क्सवादियों का विचार है, इन नक्सलवादियों का विचार है। और इसलिए ऐसे लोगों से एक भी आदमी जीत करके दिल्ली नहीं जाना चाहिए। इन सब से आपको कांग्रेस से सतर्क रहने की जरूरत है। और उनके सारे साथी भी ऐसे ही है। साथियों, आज अयोध्या में 500 साल के बाद भव्य राम मंदिर बना। राम मंदिर बनने से हर कोई खुश है। आप खुश है कि नहीं है? अब मुझे बताइए भाई, कि अंग्रेजों के जाने के बाद, देश आजाद होने के बाद पहले ही दिन राम मंदिर का काम शुरू होना चाहिए था कि नहीं होना चाहिए था? इतने साल क्यों लटका रहा? क्योंकि उनकी वोट बैंक की राजनीति थी, उनके वोट बैंक की चिंता थी, आपकी आस्था की चिंता नहीं थी, आपकी भावना की चिंता नहीं थी, आपकी श्रद्धा की चिंता नहीं थी। कांग्रेस के पास मौका था, लेकिन कांग्रेस ने इस पवित्र काम में सिर्फ रुकावटें पैदा की। जिसकी राम में आस्था होगी वह ऐसे काम कभी नहीं कर सकता। कांग्रेस के राम में ना आस्था है और ही उसके पास ऐसा एहसास है, और उनके सारे चेले चपाटे भी यही है। ऐसा काम कोई डरी हुई पार्टी नहीं कर सकती, तुष्टीकरण के दबाव से गिरी हुई पार्टी नहीं कर सकती। ऐसा करने के लिए जो साहस चाहिए होता है, वो साहस मोदी ने दिखाया है। और डंका की चोट पर 500 साल का इंतजार खत्म हो गया, राम मंदिर बन गया। और ये कहते थे राम मंदिर बनेगा तो आग लग जाएगी। कोई आग लगी क्या? मंदिर बना कि नहीं बना? और भाइयों बहनों, 500 साल के बाद जो सपना पूरा हुआ है ना, उसका कारण आपका एक वोट है। आपके वोट की ताकत है जिसने 500 साल के इंतजार को खत्म किया है। इस पुण्य के हकदार आप हैं, जिनके वोट की वजह से पवित्र काम पूरा हुआ। भाइयों और बहनों, आपका वोट मजबूत भारत के लिए, एक मजबूत सरकार बनाने के लिए पड़ना चाहिए। अब मुझे बताइए, जिनके पास कभी 400 एमपी हुआ करते थे, वो पार्टी आज 250 पौने 300 लोगों को चुनाव नहीं लड़ा पा रही है। अगर सरकार बनानी हो तो 272 तो सीट चाहिए भाई। वो इतनी लड़ा नहीं रहे, तो सरकार बनेगी कैसे? जीतेगी कैसे? और इसलिए जो सरकार बनाने के लिए लड़ ही नहीं रहे हैं, तो उनके लिए आपका वोट बर्बाद करने की जरूरत क्या है? और इसलिए मैं आपसे आग्रह कर रहा हूं कि आप वोट दे करके सरकार को मजबूत बनाइए। और आप जब वोट देंगे ना, वो वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाने वाला है। 7 मई को गर्मी कितनी ही क्यों न हो, पहले मतदान फिर जलपान। मतदान किए बिना जलपान नहीं करेंगे।
ये हमें संकल्प करना है। 7 मई को मेरे साथी रंजीत नायक निंबाळकर जी को आप जो वोट डालेंगे वो मोदी की शक्ति बढ़ाएगा। माढ़ा के लोगों से मेरा एक आग्रह और है, आप इनको तो जिताइए, लेकिन मेरा एक और काम करिए। यहां से जाने के बाद गांव में, मोहल्ले में, परिवार में सबको बताना कि अपने मोदी जी आए थे और मोदी जी ने आपको नमस्कार भेजा है, प्रणाम भेजा है। मेरा प्रणाम पहुंचा देंगे, सभी को मेरा प्रणाम पहुंचा देंगे। मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। या महाविजय संकल्प सभेला संबोधित करणारे आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि या महाविजय संकल्प सभेला उपस्थित असणाऱ्या सन्माननीय रश्मी दीदी बागल यांना मी विनंती करते, त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करावं। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदीभाई यांनी आज आपल्या इथे येऊन मनोगत व्यक्त केलं, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिला, आपल्या सगळ्यांना आपला नमस्कार पोहोचवण्यासाठी सांगितलं। मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचबरोबर महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांचे इथं आल्याबद्दल आभार व्यक्त करून येत्या 7 तारखेला आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांच्या कमळ या चिन्हावरचं समोरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी त्यांना बहुमतानं निवडून द्यावं, अशी आम्हा सर्वांच्या वतीनं विनंती करून आपल्या सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते। आणि या निमित्तानं या महाविजय